नमस्कार. घाई गडबडीच्या वेळी लहान मुलांच्या टिफिनला किंवा रोजच्या नाश्त्याला पौष्टिक असं काय बनवायचं हा रोजच प्रश्न पडलेला असतो. ब्रेड किंवा तळलेले पदार्थ आपण रोज खाऊ शकत नाही, तर आज आपण असाच काहीतरी पौष्टिक असा पदार्थ बनवतोय. रोजच्या वापरातल्या पिठांपासून हा आज आपण बनवलेला आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे. झटपट बनतो, वेळ न घालवता हा पटकन बनतो. गरमागरम खायला तर खूप सुंदरच लागतो. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. याचे 2-3 प्रकार आहेत. याच्या ऑलरेडी मी 1-2 रेसिपी चॅनलवरती टाकलेल्या आहेत. त्याची लिंकही मी खाली देते. तर वेळ न घालवता हा कसा बनवायचा ते पाहूयात. तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटी, पेल्याने माप घेऊ शकता. सेम वाटीने घ्यायचं. तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला वाटून बारीक केला तरीही चालेल. चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी फक्त गव्हाचं पीठ आणि रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही या जागी थोडंसं बेसन पीठही घालू शकता किंवा थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत. आता गव्हाचं पीठ आहे त्यामुळे पाणी घातलं की ते त्याच्या कणकेच्या गोळ्यासारखा पाणी सगळं ओढून धरतो आणि याचा गोळा तयार होतो. त्यामुळे हे बॅटर व्यवस्थित हलवून छान पातळसर मिक्स करून घ्यायचं. याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालत आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की मी हळूहळू पाणी घातलं आणि याचं छान असं पातळसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 5 ते 10 मिनटं याला रेस्ट देणार आहोत. 5 ते 10 मिनटाने यातला जो रवा आहे तो छान फुलला जातो आणि त्यामुळे आपला जो आपण हे जे घावण बनवणार आहोत, इथे गव्हाच्या पिठाचं घावण बनवणार आहोत, ते छान कुरकुरीत होतं. आता यामध्ये मी फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. त्याने या घावणाला खूप छान टेक्स्चर येतं. तुम्ही या जागी चिरलेला कांदा, टोमॅटो आवडत असतील तर थोडीशी हिरवी मिरची घातली तरीही चालेल. तर आता इथे मी प्लेन घावण बनवणार आहे. छान तवा गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि तेल छान तव्याला पुसून घ्यायचं. तर तुम्ही कांद्याचा वापर करून तेल पुसू शकता किंवा मी जसं उलथण्याने वापरला तसंही करू शकता. एक पळी मी छान घावणाचं पीठ इथे टाकलेलं आहे आणि छान गोलसर फिरवून होईल तेवढं पातळ असं घावण बनवून घेतलेलं आहे. कडेने छान तेल सोडून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं एका साईडने मीडियम फ्लेवरती हे आपण घावण भाजून घेणार आहोत. तर छान 2 ते 3 मिनटं फ्लेमवरती भाजल्यानंतर याच्या कडा आपोआप सुटू लागतात. तर हे आपण पलटून घेणार आहोत. छान एका साईडने तुम्ही पाहू शकता की हे छान भाजलं गेलेलं आहे. तर दुसऱ्या साईडने आपण छान हे असं कुरकुरीत खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजलं गेलं की आता आपल्याकडे जे पुरण चाळायची चाळण असते त्यावरती हे काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की हे एकमेकांना चिटकत नाहीत. तर अशाच प्रकारे मी सगळे घावण बनवून घेतले. एवढ्या बॅटरमध्ये माझे साधारण मीडियम आकाराचे 4 घावण तयार झालेले आहेत. आता हे घावण तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो केचप किंवा मी इथे शेजवान चटणीबरोबर सर्व केलेले आहेत. तुम्ही त्यासोबतही करू शकता. जर तुम्ही घावणात ऑलरेडी हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो घातला असेल तर ती अशी डायरेक्ट कोरडी खायला दिली तरीही ती खूप छान लागतात. तर अशी ही झटपट बनणारी घावण तयार झालेली आहेत. घाई गडबडीच्या वेळी किंवा नाश्त्याला लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही ही अशी घावण बनवून देऊ शकता. अगदी पौष्टिक आहेत. हिरवी मिरची घातल्यानंतर कोणती चटणीही बनवायची गरज नाही आहे. तर अशी ही झटपट बनणारी घावण तुम्ही नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक झटपट रेसिपी घेऊन. थँक्यू.